नॉर्मली असं बिझनेस प्रोफेशनल लोक जे असतात ते पैसे पहिले भरा म्हणून सांगतात, पण तुमच्याकडे एकदाही मला सांगण्यात आलं नाही की बुवा तुम्ही पैसे आधी भरा म्हणून. उलट सांगितलं आरामात द्या म्हणून. ह्या समथिंग डिफरंट, म्हणजे वेगळा एक अप्रोच वाटला मला. थोडी तरी घेतात पण नंतर कसं पैसे तर द्यायचेच आहेत आपल्याला. मग मी म्हटलं ह्या ना कसं म्हणजे बोलले जो व्यवहार जो असतो तो आधी होतो असं मला वाटायला लागलं, पण इथे तो वेगळं वाटतं. नमस्कार तुम्हाला दोघांना. काय नाव आहे, काय वय आहे आणि काय त्रास आहे आता? माझं नाव सुजन वामन शिरोडकर, वय 67 वर्ष, आणि वरच्या दाढा किंवा दात बऱ्यापैकी खराब झालेले आहे. खालची परिस्थिती कशी आहे? खालची आहे आत्ता तरी सस्टेनेबल आहे, पण पुढे भविष्यात ते खराब होऊ शकतात. म्हणून आत्ता माझा निर्णय आहे की फक्त वरचं मी करून घेतोय. मला हे विचारायचं आहे की दात जेव्हा वरची नाही आहेत तर आणि खाल्ली बरोबर आहे तर जेवताना फारसा त्रास होत नसेल, तुमचा काय अनुभव आहे? जेवताना नाही, ते काय झालंय, एका बाजूच्या माझ्या दाढा पण खालच्या पण खराब आहे. एक बाजू साधारण आहे, एक बाजू तुमची पूर्ण म्हणजे खालची एक बाजू ओके. हा, आणि आता वरती संपूर्ण दोन्ही बाजूच्या खराब झाल्या. 4 पैकी 3 बाजू आपल्या खराब झाल्या. किती वर्ष झाले त्या गोष्टीतला? हे वरच्या खराब झाल्यावर एक 2-3 महिने झाले. 2-3 महिने झाले. म्हणजे फक्त आता या 2-3 महिन्यांचाच हा त्रास आहे. मला हे विचारायचं आहे सर की म्हणजे हा माझ्यासाठी पण एक नवीन अनुभव आहे. माझ्याकडे जे पेशंट्स येतात त्यांना मी विचारतो की किती दिवस झाले त्रास चालतंय, तर मिनिमम सांगतात 5 वर्ष, 10 वर्ष, 4 वर्ष असं. तुम्ही असं पहिलं मला असा अनुभव ऐकायला मिळतो की 2-3 महिने झालेत आपल्याला दात नाहीये. हा जो फास्ट निर्णय आहे डेंटल इम्प्लांटचा, याच्या मागे काही कारण, काही रिझन्स होते? कारण की इतक्या लवकर डेंटल इम्प्लांट पर्यंत पोहोचणे, हा निर्णय पोहोचणे, हे थोडंसं आश्चर्य. पूर्वी कसं होतं, एक बाजू म्हणजे इनइफेक्टिव्ह झालेली होती. आता ही पण तशीच झाली. वरचं गेल्यामुळे चावायचा जो काय म्हणतो आपण खाण्याचा जो प्रकार आहे तो होत नाही, तो थांबलाय. त्यामुळे कुठली तरी एक बाजू ओके होते तोपर्यंत ते चालून घेत होतं. ते आधीपासून गेलं, 1-1.5-2 वर्ष म्हणू शकतो. तर तुम्हाला मला विचारायचंय की तुम्ही जेवण बनवताना जी काळजी घेता घरी यांच्यासाठी, काय नेमकं काय काळजी असते? कसं जेवण बनतं, गरम नरम, कसं यांना तुम्ही देता? म्हणजे यांना जेवण जास्त गरम नाही, मध्यम. आणि भात हल्ली ते म्हणायला लागले आता झाली तर बहिणी, भात जरा मऊ कर असं हल्ली त्यांचं चाललंय. हा एक बदल तुम्ही पाहताय त्यांच्यात की ते थोडंसं जेवणात थोडंसं नरम मागतायत. जेवण करण्या व्यतिरिक्त कुठला काही दुसरा प्रॉब्लेम तुम्ही पाहताय की दात नसल्यामुळे मला हा प्रॉब्लेम मी फील करतोय? आवाज थोडासा फरक पडत असेल. ऍसिडिटी किंवा झोप न लागणे हा प्रकार? ऍसिडिटीचं असू शकेल, पण तेवढं मला सिव्हिअर जाणवलेलं नाही. झोप वगैरे शांत लागते? झोप शांत म्हणजे नॉर्मली 12-1 नंतर सकाळी 5 पर्यंत उठतो. पण त्या ह्याच्यात एक अर्धा तास 1 तासाच्या गॅपने परत उठतो. पण हे माझं आत्ताच नाहीये, पूर्वीपासून. कारण की असे अनुभव ऐकायला मिळतात की सर दात नसल्यामुळे मला जेवता येत नाही, जेवता येत नसल्यामुळे मला पचन होत नाही, मग मला झोप लागत नाही, असं एक सायकल आम्ही एक अनुभवायला मिळते. मला हे विचारायचं आहे सर की तुम्ही जेव्हा डॉक्टरांना भेटला, सर्जरी करण्याचे तुमचे काही निकष असतात, डॉक्टरांना भेटून ते निकष सॉल्व्ह झालेत का आणि ते काय होते? बऱ्यापैकी सॉल्व्ह झाले. म्हणजे फक्त हे करताना एक पहिला आपला बेसिक इश्यू असतो कॉस्ट किती असणार. त्याच्यानंतर दुसरे माझ्या फॅमिली डॉक्टरने डेंटिस्ट जे आहेत त्यांनी सांगितलेलं की आत्ता काढायचे आणि साधारणपणे 6 महिन्याच्या रेंजमध्ये ते रिप्लेस करायचे. तर 6 महिने खाण्याच्या ह्याच्यात मला थोडंसं डेअरिंग नाही झालं की बाबा आपण 6 महिने दात नसतानाच आपण असं सस्टेन करू शकतोय. मग मी ऑप्शन ऑनलाईन शोधायचा प्रयत्न केला. त्याच्यात इम्प्लांट हा विषय म्हणजे 72 आवर्स म्हणा किंवा 4-5 दिवसामध्ये, जास्तीत जास्त 1 आठवड्यामध्ये ते होऊन जाईल असं दिसलं. मग त्याच्यानंतर शोधण्यात आलं. ऑनलाईन साहेबांचे हे केलं, OPG माझ्याकडे होताच केलेला. सरांना दाखवला, ते म्हणाले असं असं करता येईल. सर्जरीच्या काय अपेक्षा असतील? पहिले काकूंना विचारू, मग तुम्हाला विचारू. पेनलेस असावी एवढं आहे, पण शेवटी
काय होणार आहे हे कल्पना आहे. साधारणपणे 11 किंवा 10 दाताची मोठे दात किंवा मुळं असं सगळं मिळून आहे ते. Right. तर थोडं पेनिंग होणार हे मानसिक दृष्ट्या तयारी केलेली आहे. तयारी. फक्त रात्री खूप ठणकायला पाहिजे किंवा हॉस्पिटलमध्ये जायला लागेल की काय अशी कंडिशन नसावी एवढंच आहे. बाकी पेनिंग बेरेबल पेनिंग इट कॅन बी डू. राईट. कारण का तुमच्या दातांच्या काय अपेक्षा असेल, कसं दिसायला पाहिजे, कसे असायला पाहिजे? मला पण तेच वाटत होतं, म्हणजे हे एकदम निर्णय घेतात 10-12 याचं, म्हणजे मला भीती वाटत होती, म्हणजे ते नंतर मग त्रास होईल काय होईल. आता काय निर्णय घेतला, म्हटलं जाऊ देत काय. राईट. ते थोडं कठीण आहे, काजूपेक्षा ते थोडं हार्ड आहे. हार्ड आहे. पुढच्या जाताने नुसतं जराच तुकडा बघा आधी, घट्ट आहेत. थोडं कठोर आहे ना. आपण हे जर खाऊ शकतो तसं तर चपाती आणि भाजी वगैरे नॉर्मल जे काही आहे ते अगदी सहज खाऊ शकतो. पण नमस्कार. नमस्कार. 4 दिवसांपूर्वी आपली भेट झाली होती. हो. मी म्हटलं होतं की आपण 4 दिवसानंतर भेटूया, तुमचा अनुभव ऐकायला. जास्त वेळ नाही घालवणार, सरळ मुद्द्याचा प्रश्न विचारणार. काय अनुभव आहे नवीन दात बसण्याचा, सर्जरीचा, ओव्हरऑल काय अनुभव आहे तुमचा? पहिलं माझे दाढा चारे खालच्या वरच्या चारे खतम झालेल्या, काही त्याच्यात राहिलेलं नव्हतं. या बाजूने आत्ता खाली, या बाजूला काहीच नाही, या बाजूला खाली पण आहे. त्याच्यामुळे मी आता चांगल्यापैकी चावून तोडून किंवा चावून खाऊ शकतोय. हा एक मला अनुभव चांगला आहे. आणि ऑनलाईन मी ज्यावेळी बघितलं त्यावेळी तुमचं पण हे मिळालं, बाकीच्यांचे पण मिळाले. इथे आल्यानंतर मला सरांनी एवढं शांतपणे वेळ देणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. ते वेळ देऊन जे काय मी विचारलं ते सगळं त्यांनी व्यवस्थित सांगितलं. कशी सर्जरी होणार ते पण सांगितलं. त्याच्यामुळे जसं सांगितलं तसं केलं. एका दाताला बऱ्यापैकी त्यांना पण ते जाणवलं, खूप त्रास, आडवा दात होता म्हणून सांगितलं. कारण मला पण खूप वेळ लागल्याचं बाकीचे पटापट काढले, पण 2 दात थोडेसे अडकलेले होते, थोडा वेळ लागला त्याला. ते पण त्याने व्यवस्थित स्किलफुली केलं. सर्जरी केल्यानंतर तुम्ही घरी गेला, तो काय अनुभव होता? स्क्रू लावल्यानंतर आपण घरी गेलो, हां, ते त्या दिवसचा अनुभव कसा होता? ते म्हणजे एक मनात किती जरी मी आधी दोघांचे इथे इंटरव्ह्यू मी पण घेतलेला होता, त्यामुळे मला तेवढा एक ॲश्युरन्स मिळाला होता की काही होत नाही तसं. कारण एका व्यक्तीने तर दोन्ही केलेले खालचे वरचे, आणि तरी पण ती व्यवस्थित होती. तर गेल्यानंतर मला थोडंसं वाटत होतं, पण माझं भूल मी जाईपर्यंत उतरलेली होती बऱ्यापैकी. फक्त रक्त येणं जे नॉर्मल असते ते येत होतं, आणि थोडंसं डोकं दुखत होतं. पण नंतर मला 6-7 नंतर फारसं काही जाणवलं नाही. त्यांनी दुसऱ्या एका व्यक्तीने मला सांगितलं रात्री मला खूप ठणकत होतं वगैरे, तर तसं काही जाणवलं नाही. तुम्ही घरी यांना पाहिलं जेव्हा स्क्रू लागले होते तेव्हा तुमचं काय अनुभव होता? तुमचं काय विचार सुरू होते? की पहिल्या दिवशी असं दोघांच्या मनात होतं की घाबरलेला होती अवस्था, पण स्क्रू लावल्यानंतर मग ती अवस्था होती? तेव्हा पहिलं तर मला इथे बसले, म्हणजे आलो ना, तेव्हा मला वाटत होतं म्हणजे आतमध्ये काय होतं. पण नंतर मग हे म्हणजे ओके वाटले ना, मी आतमध्ये गेलेली, त्याच्यामुळे मग नंतर बघितलं ते म्हटलं म्हणजे एवढा काय त्रास नाही होणार. त्या ना ते जरा डोकं बिकं हे होईल, पण एवढं नाही. रात्री पण मी आपली सांगत होते काय होतं किंवा तेव्हा नाही काय नाही. मग संध्याकाळी पण ते त्या दिवशी झोप आली त्यांना संध्याकाळी, बरं वाटलं. तुम्ही दात पाहिले, त्यांना खाताना पण पाहिलं, तुम्ही खूप निरखून पाहत होता. काय होतं ती फिलिंग? म्हणजे काय, आता काय केलंय ते व्यवस्थित आहे, म्हणजे तर खायला येतं ना, तो योग्य वाटला. मला दोघांना पण प्रश्न विचारायचा आहे की आपण व्हिडिओ पाहताना लोकांचे अनुभव ऐकतो, त्या अनुभवातून आपण एक निर्णय घेतो की बाबा मला इथे सर्जरी करायची आहे. आज तुमचा पण व्हिडिओ रेकॉर्ड होतोय, तुमचे पण व्हिडिओ लोक पाहतील. काय वाटतं की आपण तो व्हिडिओ पाहिला होता तसाच काही अनुभव आपल्याला मिळाला की काहीतरी वेगळं मिळालं, कमी मिळालं, जास्त मिळालं? ऍडिशन मिळाली मला उलट, की सॅटिस्फाईड, म्हणजे जे काय आपण प्रश्न विचारतो त्या पूर्णपणे उत्तरं देऊन त्याला हे करतात. काल आता हे मला व्यवस्थित नाही वाटलेलं, तर ते त्यांनी नवीन करून फुल सॅटिस्फॅक्शन दिलेलं आहे. म्हणजे टुडे आय एम व्हेरी मच हॅपी.
कारण काल ते तसंच घेऊन जाणं मलाच बरोबर नाही वाटत. डॉक्टर्स खुश नव्हते म्हणून त्यांनी लॅबच्या लोकांना बोलून लगेच मग त्याच्याशी बोललो, त्याच्याशी चर्चा केली आणि मग त्याला सांगितलं की नाही बाबा मी तुझं ऍक्सेप्ट नाही करणार, तुला नवीनच बनवावं लागेल. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे, मग आता तो इलाज नाही, कॉस्ट तो भाग वेगळा आहे. मला डॉक्टर मनीष विषयी काय अनुभव आहे, डॉक्टर मनीष विषयी तुमचे काय शब्द आहेत, काय अनुभव आहे त्यांचा? चांगले आहेत खरोखरच. आणि काय म्हणूया आपण फॅमिली ॲटमॉस्फिअरमध्ये सगळं होते. म्हणजे डॉक्टरकडे थोडंसं आपण डिस्टन्स ठेवूनच वागत असतो, तसं नाही वाटलं, फ्रेंडली वाटले. आणि आपण सांगतो त्याच्यावर पूर्णपणे लक्ष देऊन ते आपल्याला सॅटिस्फाय करतात. आपल्या काही इरिलिव्हंट क्वेरीज असू शकतात, नाही असं नाही, कारण आपल्या मनात वेगवेगळ्या गोष्टी किंवा पूर्वानुभव असतो, कुठे काय बघितलेलं असते त्याच्याप्रमाणे माणूस विचार करतो. म्हणून ते चांगल्यापैकी अगदी समाधान देणाऱ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या व्यवस्थित, आणि जे करणार तसं ते व्यवस्थित करून दिलेलं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. संपवण्यापूर्वी सांगतो, नॉर्मली असं बिझनेस प्रोफेशनल लोक जे असतात ते पैसे पहिले भरा म्हणून सांगतात, पण तुमच्याकडे एकदाही मला सांगण्यात आलं नाही की बुवा तुम्ही पैसे आधी भरा म्हणून. उलट सांगितलं आरामात द्या म्हणून. ह्या समथिंग डिफरंट, म्हणजे वेगळा एक अप्रोच वाटला मला. थोडे तरी घेतात पण नंतर कसं पैसे तर म्हटलं, द्यायचेच आहेत आपल्याला, मग मी म्हटलं ह्यांना कसं म्हणजे बोलले जो व्यवहार करेन ना. जो असतो तो आधी होतो असं मला वाटायला लागलं, पण इथे तो वेगळा वाटतो.